वीर धरणाच्या बॅक वॉटरला आणि पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या आणि नीरा नदी तर हार्डली 500 मीटरवर असलेल्या 100 मीटर आहे 100 फुटावरती एवढा सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आलो आहोत आज आपण. आणि कृषी पर्यटन केंद्राचे नाव आहे निसर्गरम्य कृषी पर्यटन केंद्र, ॲग्रो टुरिझम सेंटर. तर ह्याचे ओनर, ह्याचे मालक आता आपल्या सोबत आहेत. तर पहिल्यांदा थोडक्यात आपण सरांची ओळख करून घेऊया. सर प्लीज थोडक्यात ओळख करून द्या. माझे नाव शिवाजी शिंगणाथ सोनवणे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आणि हे कृषी पर्यटन केंद्र कधीपासून सुरू केलेलं आहे तुम्ही? 18 ला. आणि हे सुरू करण्यापाठीमागे काय प्रेरणा होती? ही प्रेरणा थोडे लोकांना थोडे हे सगळे आज मुळे म्हणजे लोकांना शेतीवर सगळं कळावं, शेती सगळं माहिती पडावं, थोडी अवेअरनेस लोकांना आणि एज्युकेशन देण्यासाठी. बरोबर, लोकांना माहिती व्हावी की शेती म्हणजे काय आहे. सगळं असतं. बरोबर, अगदी चालेल. तर आता आपण पुढे जाऊया आणि बोलता बोलता पूर्ण कृषी पर्यटन केंद्रामध्ये अजून दुसऱ्या काही सुविधा आहेत ते बघूया. चला पुढे. सुरुवातीला पर्यटकांना इथे गणपती दर्शन घेण्यासाठी आणतात ना? बुकिंग करून झाल्यानंतर सगळ्यात अगोदर एंट्री इथे होती आणि गणपती बाप्पा मोरया करून पुढे पूर्ण पर्यटनाची सुरुवात होती. ओके, पुढे जाऊया. आणि ही आहे छान बैलगाडी. बैलगाडीची शिवार फेरी, बैलगाडी घेऊन सफर करायला मिळते. बैलगाडीची सफर, ट्रॅक्टर राईड आहे, परत ट्रॅक्टर राईडही आहे. ट्रॅक्टर राईड सुद्धा आपल्याकडे. इथे स्विमिंग पूल आहे. इथे स्विमिंग पूल आहे. रेन डान्स पलीकडे तिकडे रेन डान्स आहे अजून. गुड. बघा किती छान रस्त्याच्या इथं वाट आहे मध्ये आणि दोन्ही बाजूला अगदी छान झाडं लावलेली आहेत. पूर्ण मंडप केल्यासारखं झालंय. सर पूर्ण किती एकर क्षेत्र आहे? सगळं संपूर्ण आमचं 10 एकर क्षेत्र आहे, पण आता मी फक्त 3 एकर मध्ये केलंय. कृषी पर्यटन आपण 3 एकरात केलंय. आणि बाकीच्या क्षेत्रात काय लावलेलं आहे? आंबे आहेत, बाग आहे, शेती असते आपली सगळी. शेतामध्ये पिकं कुठली ऑर्गॅनिक शेती आहे? ते मला पुरस्कार भेटले, समोर चालू पुरस्कार भेटलेत. आपण बघूया. 5-6 पुरस्कार मला भेटलेले. 5-6 पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. जिल्हा कृषी मानकर साहेब ते शेवकर पुशेगाव शाळेगिरी महाराज. ओके. शेतकरी पुरस्कार मिळाला त्यांच्या हस्ते मिळाला होता ऑर्गॅनिक फार्मिंग साठी. ऑर्गॅनिक फार्मिंग. 0% केमिकल फ्री पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते ह्यांच्या फार्म वरती. आणि नैसर्गिक पद्धतीने अजून कुठली पिके घेतात सर आपण? सगळं भात असतं, गहू असतो. हा डायनिंग एरिया आहे. डायनिंग एरिया. पर्यटकांच्या जेवणाची सोय इथे केली जाते. आणि ज्यांना खाली बसायचंय त्यांनी छान बागेमध्येही बसू शकतात. ज्यांना जसं आवडेल ते तसं इथे बसू शकतात. इथं पर्यटकांची राहण्याची सोय केली जाते. निवासस्थान आहे. आणि अशा पूर्ण एकूण किती खोल्यात? त्या कॉटेजेस आहेत. छोट्या कॉटेजेस आहेत. आणि आपण एक कॉटेज, 3 कॉटेजेस आहेत. आतमध्ये जाऊन बघूया. बाकी टेंट असतं आपल्याकडे. टेंट. आणि मागणीनुसार आपण त्यांना टेंट पण देतो. आणि ह्या रूम मध्ये पण जरी कोणी छोटी मुलं असतील, फॅमिली असेल तर एक्स्ट्रा गाद्या टाकून आपण खाली त्यांची झोपण्याची सोय करून देऊ शकतो. तर आरामात एक कुटुंब इथे बसते. आणि छान स्पेशियस रूम आहे. अशा टोटल 3 रूम आणि कॉटेजेस. इथं प्रत्येक पर्यटकाला स्पेस दिली जाते. बघा आरामात निवांत खुर्चीमध्ये खाट किंवा बाज म्हणतो, बाजेवरती बसू शकतात. आणि इथे स्टेज आहे. ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा सर. स्टेज आपले कार्यक्रम होते छोटे मोठे. ओके. इथे वेगवेगळे कार्यक्रम आणि ऍक्टिव्हिटीज होतात. कुठल्या प्रकारचे कार्यक्रम घेता तुम्ही? सगळं बर्थडे, गेट टुगेदर, लग्न सगळं होते आपले. आणि पर्यटकांसाठी वेगवेगळ्या आउटडोर ऍक्टिव्हिटीज, इनडोर सगळं आहेत ना. सगळं घेतलंय. असं पण घेतलं जाते. संगीत खुर्ची सगळं चालते इथे पूर्ण. आणि आपले जे ग्रामीण खेळ असतात तेही. ग्रामीण सगळं संपूर्ण इथून नांदू सगळं पूर्ण ग्रामीण. ही विहीर आहे, छोटीशी विहीर आहे. महिला फोटो काढते ते भरपूर. सेल्फी पॉइंट आहे. सेल्फी पॉइंट आहे. पाणी भरणार, लहान मुलं येतात ना. बरोबर. झुलता पूल आपला. झुलता पूल आहे हा.
हा पलीकडे जाण्यासाठी. झुलता पूल इथे. या पूर्ण कृषी पर्यटन केंद्रावरती कुठली 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 पिकं घेतली जातात? इथे पिकं समजा तरकारी तरकारी, भात, गहू, ज्वारी, बाजरी, फुल फळझाडं, फुलझाडे, फळझाडामध्ये चिक्कू, आंबा, पेरू, सीताफळ, मोसंबी हे पूर्ण पूर्ण जास्त फळ. आमचे जवळ 70% फळझाड आहेत माझे. आणि काही प्रोसेसिंग वगैरे करता कुठल्या फळांवरती वगैरे कुठला काही प्रोडक्ट आहे आपला? प्रोडक्ट नाही, मी स्वतः काय करतो, दर मंगळवारी महाबळेश्वरला माझी विक्री असते. गाडी महाबळेश्वरला बोलतो विकतो. महाबळेश्वरला माझी पूर्ण लोक वाट बघतात ऑर्गॅनिक असल्यामुळे. अरे वा, दर मंगळवारी महाबळेश्वर एवढं माझं फार्म हाऊस असतं. मी स्वतः आजही बाजारामध्ये बसतो सुद्धा. किती बाजारामध्ये छान. मी स्वतःहून विक्री करतो महाबळेश्वरला. शेतकरी जेव्हा स्वतःच्या विकतो, हा. पिकांची विक्री करेल तेव्हाच त्यांना फायदा होईल आणि तरच आपला देश पुढे जाईल. लोक माझी वाट बघतात. गाडी कधी अरे वा. आंबे छान. आंबे असताना लोक वाट बघतात माझी छान. महाबळेश्वर ठिकाणी. महाबळेश्वरला तुमच्या दरमुळे महाबळेश्वर असतो तिथं. गुड. हा झाडाला बांधलेला झोका आहे. आता मुलं मंडळी आमच्याकडे खाली आहे सगळी. आता जे शाळेचे विद्यार्थी येतात, आता हे हा. तुम्ही टोमॅटोचा प्लॉट आहे, हम्म. तर त्यांना सगळी माहिती देता त्यातून का हे माहिती देतो टोमॅटो सगळी. ते आहे? टोमॅटो, वांगे, त्यांना ते मिरची. बरोबर, अगदी त्यांना हा. माहित असतं. माहिती आणि अजून हा. की फार्म काय आणि शेतामध्ये जाऊन कशी आता वेगवेगळी कामं मोसंबीची करायची. बाग घेतो पहिली. मोसंबी होती. हा. ते आपल्या का मोसंबी संपली आधी. ओके. ते हा. मोसंबीचं आहे ते. आणि सगळे बरेच झाड आहे. फणसाची, सगळे, हो. मोसंबीची. आणि इथं एक मोठा हॉल आहे. हॉल आहे. हा. ते त्या लग्न बिग्न हॉलचा होतात. वापर कशासाठी होतो? लग्न, तुमचे कार्यक्रम म्हणजे गेट गेट टुगेदर. टुगेदर वगैरे. परत शाळेची सहली आली इथे जेवणाची व्यवस्था केली जाते इथं. हा, इथे बैठक व्यवस्था केली करत तिथे असतात. आतून स्वयंपाक आहे. इथे बुफे बदल लावायची. हा. रूम इथं मध्ये kitchen आहे. रूम मध्ये बाकीचे आहेत. हो. हे खाली जास्त लोक आले घ्यायचे ते. चुलीवरती पण बनवतात स्वयंपाक. इथं हा, चुलीवर, इथे हा. शेजारीच चुलीवरती स्वयंपाक हा, बनवतात दाखवते, हा. आणि इथं सर्व करायचं आणि इथं सगळे बैठक पद्धतीने सगळे जेवण करत असतील. आणि इथं आणखी थोडे गेम्स आहेत, ऍडव्हेंचरस आहेत आणि लहान मुलंही खेळू शकतात वेगवेगळे गेम्स. स्विमिंग पूल तिकडे वर गेले तू. ती वर गेली तिकडे. हे सेल्फी पॉइंट, तिकडे आपण मचान बघू शकता आणि त्याच्या शेजारीच किती अंतर आहे म्हटलं बघा, ही नदी. इथे तुम्ही बोटिंग करू शकता. 2 फुटी पाणी असतं इथे. आणि इथपर्यंत पाणी येतं, समोर इथे पण येतं शेतामध्ये वगैरे. मच्छांना पाणी लागते. मच्छांना पाणी लागतं. एवढं जवळ पाणी आहे. आता उन्हाळ्यात पुणे शहरापासून किती किलोमीटर आहे? 40 किलोमीटर मध्ये हे स्पॉट आहे. खूप सुंदर स्पॉट आहे. ग्रामीण संस्कृती, निसर्गरम्य वातावरण, एकदम पीसफुल लाईफ. भीमोई शांगा केला खाली. तिथे समोर मिरची, खाली टमाटो आहे. तिथे ज्वारी आहे पलीकडे. दिवसा फिरायला जातो. पर्यटकांसाठी तुम्ही किती दिवसाची राहण्याची सोय करता इथे? 2 ते 3-4 पर्यटक. म्हणजे प्रत्येक जण ज्याला जेवढा वेळ आहे तेवढा आपण त्यांना कस्टमाइज देऊ शकतो. राहू शकते. 4 दिवसही राहू शकतात. आपले टेंट आहेत, रूम आहेत, सगळं पूर्ण राहण्याची व्यवस्था. आणि खाण्यासाठी काय आहे? व्हेज, नॉन व्हेज दोन्ही चालू केले. आहे. पहिले व्हेज मध्ये चालत नव्हता, दोन्ही चालू दोन्ही चालू केले. ड्रिंकिंग होतं. ड्रिंक ड्रिंक नाही फक्त अलाउड अलाउड नाही. नाही. आणि एका दिवसाचे चार्जेस किती आहेत? एका दिवसाला 500 रुपये येते. एका दिवसाला 500 रुपये. सकाळी अडल्टला नाश्ता. अडल्टला, मोठ्या व्यक्तीला नाही सगळं. मोठ्याला 500, बारकीला 350 रुपये. बारक्यांना 12 ते 350. 6 आम्ही 6 वर्षाखाली घेत नाही. खूप अफोर्डेबल प्राइस आहे. 6च्या खाली मी घेतच नाही ते. खूप अफोर्डेबल. आणि परिसर पण एकदम सुंदर. खूप चांगलं ठिकाण आहे. महिलांचे ग्रुप जास्त येते. महिलांचे ग्रुप येतात तुमच्याकडे. त्यांना स्विमिंग पूल, रेन डॅन्स, त्यांना जेवण सकाळी की मी स्वतः नाश्ता. पर्यटक आल्यानंतर सुरुवातीपासून कशा ऍक्टिव्हिटी असतात थोडक्यात सांगता? त्यांना सकाळी 10 वाजता आले, त्यांना नाश्ता द्यायचा, चहा किंवा सरबत द्यायचा. दुपारी आले की मग बागेत फिरतात. मग ते दुपारी 12 स्विमिंग पूल सोडायचं, रेन डॅन्स करतात आणि 2 अडीच त्यांना जेवण असतं. शिवार फेरीला घेऊन शिवार फेरी मग ते जेवण 3च्या नंतर शिवार फेरी. 4 शिवार फेरी असते. परत मग त्यांचे मग कुठे कार्यक्रम काय असं मग संगीत, मग बाकी मग थोडे खेळ. बरोबर. 6 वाजेपर्यंत आली आपण चालायची, चहा किंवा सरबत द्यायचा. असं राहील. व्हेरी गुड. खूप छान. आता शाळेच्या सहली माझ्याकडे येतात. आता आमच्या भागात बालवाडीच्या सहली आहेत ना, शाळेच्या सहली येत असतील. शाळेच्या सहली येतात भरपूर. तुम्हाला फोटो देतो तुम्हाला. हो, चालेल. शाळेच्या सहली आपल्याला असेल जवळच्या. खूप म्हणजे थोडा उशीरच झालाय तुमच्याकडे यायला, पण खूप छान आणि एकतर वेळ दिला तुम्ही आणि खूप छान प्रकारे माहिती दिली. त्याच्यासाठी मी तुमची खरंच मनस्वी आभारी आहे. आणि सगळ्यांना मनापासून सांगते की हा स्पॉट खूप सुंदर आहे. आवर्जून एकदा नक्की भेटायला या.
धन्यवाद सर. धन्यवाद थँक्यू. धन्यवाद धन्यवाद.